10 मजूर 7 दिवसात 1400 खेळणी बनवतात, तर 8 मजूर 3 दिवसात किती खेळणी बनवतील? असा आपल्याला प्रश्न विचारला. ह्या प्रश्नाचं उत्तर बघा कसं काढायचं. मजुरांची संख्या किती दिली आपल्याला? 10. ती किती दिवसात काम करतात? 7 दिवस काम करून 1400 खेळणी बनवतात. मग आपल्याला 8 मजूर 3 दिवस काम केल्याच्या नंतर किती खेळणी बनवतील असा आपल्याला प्रश्न विचारला. सगळे सुरुवातीला काय करायचं? अशा प्रश्नामध्ये मजुरांची संख्या लिहून द्यायची. 10 गुणाकारामध्ये दिवस किती दिवसात करतात? 7 दिवसात. मग 10 गुणाकारामध्ये 7 करायचं, बरोबर टोटल काम किती करतात? ते 1400 खेळणी बनवतात. बरोबर चिन्हाच्या पुढे काम लिहायचं 1400. नंतर पुन्हा काय दिले आपल्याला? तर 8 मजूर 3 दिवसात किती खेळणी बनवतील? मग सुरुवातीचे मजूर किती? ते 10. मग 10 मजुरांच्या खाली नंतरचे मजूर लिहायचे 8. 8 मजूर दिवसांची संख्या किती दिली? 3. 3 दिवसात किती खेळणी बनवतील? x. आता करायचं ह्यांचा तिरकस गुणाकार. 1400चा गुणाकार 8 आणि 3 सोबत करायचा आणि 10 आणि 7चा गुणाकार ह्या x सोबत करायचा. 1400 गुणाकारामध्ये 8 गुणाकारामध्ये 3 आणि ह्यांच्या भागाकारामध्ये 10 गुणाकारामध्ये 7 करायचं. आता ह्या 1400ला 7 न भाग जातो, भाग द्यायचा. 7 1 7, 7 2 14. हे 2 शून्य कट करून इथं लिहून घ्यायचे. आता खाली 10 आहेत, वरी 200 आहेत. 10 वरचं 1 शून्य कट करायचा, 200 वरचं 1 शून्य कट करायचा. आता शिल्लक काय राहिलं? 20 गुणाकारामध्ये 8 गुणाकारामध्ये 3. ह्या तिघांचा गुणाकार करायचा. 20 गुणाकारामध्ये 8 गुणाकारामध्ये 3. सगळे सुरुवातीला काय करू आपण? ह्या दोघांचा गुणाकार. 8 त्रिक किती? 24. 20 गुणाकारामध्ये 24. ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 24 न सुरुवातीला 2 न गुणायचं. 24 2 किती? 48. हा शून्य कट करून इथं लिहून घ्यायचा. म्हणून 8 मजुरांना 3 दिवसात किती खेळणी बनवतील? तर 480 खेळणी बनवतील. ऑप्शन क्रमांक 2.